नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचा यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. मोदी आवास योजनेअंतर्गतचा नवीन जी.आर. राज्य सरकारमार्फत आलेला आहे. आता घरकुल लाभार्थ्यांसाठी कोणती मोठी खुशखबर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, राज्यात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोदी आवास योजना या ठिकाणी राबवण्यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी मंजुरी दिलेली, मान्यता दिलेली. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत 10 जून 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे. या ठिकाणी बघितलं तर या अगोदर फक्त इतर मागास प्रवर्गासाठीच मोदी आवास योजना सुरू करण्यात आलेली होती. आता मात्र यामध्ये विमुक्त जाती असेल, भटक्या जमाती असेल, विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थी असेल, आता या ठिकाणी त्यांना या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं आहे. यामध्ये बघू शकता, उपरोक्त वाचा येथे नमूद शासन निर्णय अंतर्गत या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्यास इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी या ठिकाणी मोदी आवास घरकुल योजना राबवण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघितलं तर 28/7/2023 रोजीचा हा शासन निर्णय आहे. यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सुधारणा कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो. यामध्ये बघितलं तर राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यात असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबवण्यासाठी राज्य सरकारनं आता मान्यता दिलेली आहे. आता यासाठी तुम्ही कोण कोण पात्र आहात यामध्ये बघू शकता. आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थ्यांना या ठिकाणी मोदी आवास योजनेचा लाभ दिला जाईल. आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी जे आहेत या योजनेचा लाभ मिळेल. त्याचबरोबर जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाईल. आता याऐवजी बघितलं तर राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यात असलेले इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेले पात्र कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना या ठिकाणी राबवण्यास मान्यता देण्यात आलेले. या ठिकाणी एक वाचन कसं करायचं असे वाचा या ठिकाणी म्हटलेलं आहे. राज्यात जे आता जे नवीन शासन निर्णय आहे त्यानुसार या ठिकाणी वाचन करता येणार आहे आपल्याला. जे 28/7/2023 रोजीचा शासन निर्णय आहे त्यानुसार आता या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत जरी तुम्ही या ठिकाणी परवानगी घेतली, परमिशन घेतलं आणि त्यानंतर तुमची ग्रामसभेमार्फत निवड झाली तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट घरकुल मिळणार आहे. मागेल त्याला घरकुल याप्रमाणे तुम्हाला घरकुल या ठिकाणी मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत मार्फतच करावा लागणार आहे किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता. ग्रामसेवकाकडून तुम्ही ग्रामपंचायतीचा ठराव घ्यावा लागेल आणि तो ठराव या फॉर्मला जोडून जे आहे तुम्हाला तो फॉर्म भरून तहसील कार्यालय पंचायत समितीला त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्या ठिकाणी दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी घरकुल योजना मंजूर होईल. मंजूर झाल्यानंतर तुम्हाला घरकुलांचे पैसे टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याविषयी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आता आम्ही बनवून आणणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.